ओके. अबॅकस हे जे आपलं अबॅकस आहे, हे काय आपलं जॅपनीज अबॅकस आहे. यालाच आपण दुसरं नाव आहे सोरोबान अबॅकस. ओके. यावरती आपण छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत कॅल्क्युलेशन्स करणार आहोत. म्हणजे आता ही जी किट आहे त्याच्यावरती किती रॉड आहे? टोटल 17 रॉड आहे, 17. सो आपले मुलं 17 डिजिट पर्यंत कॅल्क्युलेशन या किट वरती करू शकतात, तेही कॅल्क्युलेटरच्या स्पीडमध्ये. ओके. कॅल्क्युलेटरच्या स्पीडने मुलं करतात. जसं आपण आता सांगितलं मला किराण्याचा चिठ्ठीवरचा जर हिशोब करायचा आहे, आपण काय करतो जनरली कॅल्क्युलेटर मध्ये टाकतो. पण तुमच्या मुलाची जर दुसरी लेवल झाली आणि त्याला जर म्हटलं हा हिशोब करून दाखव, तर कॅल्क्युलेटरच्या स्पीडने तुमचा मुलगा या किटवरती त्याच्या कॅल्क्युलेशन करतात. ठीक आहे. जसं जसं त्याच्या लेवल वाढत जाईल तसं तसं त्याची किट कमी होते आणि मेंटल मॅथ्स सुरू होतं. तर मेंटल मॅथ्स मध्ये किटची पण गरज पडत नाही. मुलं मेंटली कॅल्क्युलेटरच्या स्पीडमध्ये ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. ओके. हा. त्यानंतर हे बघा इंट्रोडक्शन आहे अबॅकसचं. या स्केलला काय म्हणतात, वरच्या बिट्सला काय म्हणतात, अप्पर बिट्स, खालच्या बिट्सला लोअर बिट्स, मधातल्या पट्टीला मिडल बार. ओके. वरच्या भागाला अप्पर फ्रेम, खालच्या भागाला लोअर फ्रेम. असं हळूहळू हळूहळू स्टेप बाय स्टेप आपण आपल्या क्लासमध्ये शिकत असतो. ओके. हे बेसिक इंट्रोडक्शन आहे. बिलकुल आरामात त्यांना, म्हणजे वरच्या बिट्सची व्हॅल्यू किती असते? 5. खालच्या बिट्सची व्हॅल्यू किती असते? आणि खालच्या लोअर बिट्स मध्ये किती बिट्स असतात? टोटल 4 बिट्स असतात. प्रत्येक बिट्सची व्हॅल्यू ही 1 1 1, टोटल 4 बिट्स असतात. आणि त्याची व्हॅल्यू किती होईल? टोटल 4. ओके. सो हे आहे या फ्रेमचं इंट्रोडक्शन. ओके. त्यानंतर हे फिंगरिंग अबॅकस आहे, ते पण आपण शिकवत असतो. तसं आता आपले हे फिंगर आहे. ओके. या फिंगर मध्ये बघा, हे जे चार फिंगर दिसत आहे, हे आहे आपले लोअर फिंगर, लोअर बिट्स. ओके. याची व्हॅल्यू किती आहे? 1 1 1 1, टोटल किती झाले? 4. त्यानंतर हा जो थंब आहे याची व्हॅल्यू किती होईल? हा अप्पर बिट्स आहे, सो याची व्हॅल्यू होईल आपली 5. ओके. त्यानंतर नेक्स्ट, त्यानंतर बघा तसंच या किट मध्ये पण आपण त्याला डिनोट करू शकतो. तसं आता हे बघा, या रॉड वरती बघा, युनिट पॉईंटचा जो युनिट रॉड आहे आपला हा वाला, यावरती बघा हा झाला आपला थंब, अप्पर बीट्स, याची व्हॅल्यू आहे 5. आणि हे लोअर बीट्स म्हणजे आपले हे 4 फिंगर. प्रत्येक लोअर बीटची व्हॅल्यू होईल 1 1 1 1, टोटल 4 बीट्स. ओके. हा. त्यानंतर बघा काही एक्झाम्पल्स काढू शकतो आपण आपल्या फिंगरवरती जसं. आणि तसंच आहे सेम, हे झालं आपल्या राईट हँडचं. लेफ्ट हँडचं कसं करायचं? लेफ्ट हँड मध्ये कसं असते, तसं आता हा माझा लेफ्ट हँड आहे, जसं ह्या बीटची व्हॅल्यू 1 आहे, सो लेफ्ट हँड मध्ये ह्या बीटची व्हॅल्यू होईल 10, म्हणजे हा सेकंड रॉड झाला. ओके. त्यानंतर ही व्हॅल्यू आहे राईट हँड वरती 2, सो हे लेफ्ट हँड वरती होईल 20. ही 3 आहे, 3 होईल 30. ही 4 आहे, सो ही होईल 40. ही 5, सो ही 50. युनिट एक एक युनिटने आपले नंबर इन्क्रीज होत, आपले डिजिट चेंज होत आहे. तसं 5 च्या मागे 0 लागलं तर 50. ओके. आता हे किती झाले सांगा बरं? 5 5 मीन्स 55. ओके. हॅलो, आवाज येत आहे मॅडम माझा? स्क्रीन दिसत आहे तुम्हाला? अबॅकसची हिस्ट्री पण भरपूर आहे. तुम्हाला गुगलवरती सर्च केलं तर अबॅकसची हिस्ट्री, अबॅकस बद्दल इंट्रोडक्शन भरपूर मिळून जाते. ओके. आपण शॉर्ट्स मध्ये बघू अबॅकसचे आपल्याला काय महत्वाचे, अबॅकसचे बेनिफिट्स काय ते आपण बघणार आहोत. ओके. हे बघा, बेनिफिट्स ऑफ अबॅकस. बेनिफिट ऑफ अबॅकस. अबॅकस मुळे काय होतं, हळूहळू तुमची मॅथ्स मधली स्पीड, जे कॅल्क्युलेशनची स्पीड आहे ती इन्क्रीज होत जाईल. ओके. कशी, जसं आता माझे सेकंड लेवलचे स्टुडंट आहे, त्यांना कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम करायला इझिली करतात. ओके. हा. सो काय होतं, कॅल्क्युलेशनची स्पीड वाढते. जसं मी सांगितलं आताच तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं, मुलं कॅल्क्युलेटरच्या स्पीडमध्ये आपले मुलं कॅल्क्युलेशन करू शकतात, पण हळूहळू स्टेप बाय स्टेप. तुम्ही म्हणा पहिल्याच लेवलमध्ये माझ्या मुलाला सगळं झालं पाहिजे, नाही. स्टेप बाय स्टेप टोटल 10 लेवल आहे आपल्या, आणि प्रत्येक पहिल्या 2 ते 3 लेवल बेसिक्स असतात. बेसिक म्हणजे खूप बेसिक नाही, पहिली लेवल बेसिक असतात.
दुसऱ्या लेवलमध्ये तुमची मुलं टेबल बनवतात. 30-40 पर्यंत तुमची मुलं आरामात सेकंड लेवलमध्ये टेबल बनवू शकतात. त्याने काय होत आहे, नेक्स्ट काय आपलं बेनिफिट, कॉन्सन्ट्रेशन लेवल इन्क्रीज होते. कारण मुलांना जो प्रॉब्लेम आपण सांगतो ते कॉन्सन्ट्रेशननी ऐकतात आणि सॉल्व्ह करतात, कारण त्यांना इंटरेस्ट येतात. ओके. त्यानंतर आहे लिसनिंग स्किल कशी इम्प्रूव्ह होते. आता मी जर मुलांना एखादा प्रॉब्लेम सांगितला, त्यांना लिहायची गरज नाही, ते फक्त केअरफुली ऐकतील आणि त्यावरती त्याचे कॅल्क्युलेशन करतील. जर त्यांनी ऐकलं नाही, त्याचं लक्ष भटकलं, कॉन्सन्ट्रेशन हटलं, तर प्रॉब्लेम चुकतो. सो त्यांना माहिती आहे की जर आपलं लक्ष हटलं, कॉन्सन्ट्रेशन हटलं, तर आपला प्रॉब्लेम चुकणार आहे. म्हणून त्यांना फुल कॉन्सन्ट्रेशनने ते प्रॅक्टिस करतात. पहिल्या लेवलपासून सुरुवात प्रॅक्टिस तशीच होते आपली. कॉन्सन्ट्रेशन लेवल त्यांचं हळूहळू वाढतात. लिसनिंग स्किल ऐकतात ते केअरफुली. ओके. त्याने काय होतात, त्यांची जे लॉजिकल थिंकिंग आहे ते इन्क्रीज होतात, एनहान्स होतात. ओके. नंतर काय, जर तुम्हाला माहिती आहे मुलांचं जर सगळं व्यवस्थित होत आहे, त्यांच्या ऑब्व्हियसली त्यांचा कॉन्फिडन्स वाढणार. त्यांना फील नाही होणार की आपल्याला जमत नाही वगैरे. त्या स्वतःहून म्हणणार की नाही, मला तर येत आहे, मला करायला पाहिजे आणि आहे हे. आणि इतकं म्हणजे एक फन ऍक्टिव्हिटी सारखं आपण अबॅकस करून घेतो मुलांकडून. ओके. त्यानंतर इम्प्रूव्ह रायटिंग स्किल कशी इम्प्रूव्ह होणार, तुम्हाला प्रश्न पडला असेल. कारण आपल्याकडे एका लेवलचे 2 बुक्स आहेत, त्या 2 बुक्समध्ये कितीतरी प्रॉब्लेम्स आहेत. कमीत कमी आपण जर विचार केला 500 प्रॉब्लेम आहे. जर मुलं 500 प्रॉब्लेम बरोबर इंटरेस्ट देऊन ते करत आहेत, लिहत आहे, तर त्याने काय होतं, त्याचे लिसनिंग स्किल सुद्धा इम्प्रूव्ह होते. ओके. त्यानंतर अकॅडमिक एक्सलन्स. तुमच्या मुलांना ह्या लेवल पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर 101% त्यांना त्यांच्या मॅथ्समध्ये, बाकीच्या फिजिक्समध्ये, केमिस्ट्रीमध्ये हेल्प करतात. बाकीचे जे इतर सब्जेक्ट आहेत त्याच्यातही हेल्प करतात. कारण प्रत्येक याच्यामध्ये प्रॅक्टिकल नॉलेज आणि कॅल्क्युलेशन्सचा पार्ट आहे. ओके. सायन्समध्ये सुद्धा न्यूमरिकल्स आहे, फिजिक्समध्ये सुद्धा, फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये न्यूमरिकल्स आहे. ओके. इव्हन बायोमध्ये सुद्धा आहे काही काही पार्टमध्ये. ओके. थेअरीमध्ये सुद्धा याचे हेल्प होते. कारण जे आपलं कॉन्सन्ट्रेशन लेवलवरती आपण फोकस करतो, व्हिज्युअलायझेशनवर फोकस करतो, त्यामुळे त्यांना बाकीच्या थेअरी सब्जेक्टमध्ये सुद्धा अबॅकसचा हेल्प होतो. ओके. पण अकॅडमिक एक्सलन्स मीन्स काय, जसं आता मुलगा तुझा 10वीला आहे, त्याला तिथे मोठे मोठे कॅल्क्युलेशन्स आहे, मोठे म्हणजे स्क्वेअर आहे, टेबल्स आहे, याचा यूज करायचा आहे, जे आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहेत, ओके, फ्रॅक्शन्स आहेत, त्यामध्ये मुलांना खूप हेल्प करतात अबॅकस. ओके. त्यानंतर जेव्हा आपण त्यानंतर 12वीला जातात, कॉम्पिटेटिव्हची तयारी करतात, त्यामध्ये जे नॉर्मल मुलांना कॅल्क्युलेशन करण्यामध्ये त्रास जातात, ते मुलं अबॅकसचा कोर्स कंप्लीट केलेल्या मुलं इझिली करू शकतात. ओके. त्यानंतर क्रिएटिव्हिटी त्यांची बूस्ट होतील. क्रिएटिव्हिटी कशी बूस्ट होणार, वेगवेगळे विचारांना आपण आपल्या डोक्यांमध्ये एंटर करतो. कारण आपण मेडिटेशन वरती फोकस करतो, ब्रेन जिम वरती फोकस करतो. ब्रेन जिम मध्ये काय होतं, आपण या फिंगरिंगची एक्सरसाइज करत असतो. त्या फिंगरिंगचे जे फिंगरिंग चे आपले ज्या नर्व्स आहेत, ते आपल्या न्यूरॉन्स सोबत डायरेक्टली कनेक्टेड. ओके. त्यानंतर व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय नाही माहिती मला, ओके, किंवा माहिती असेल तर व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय असते, एखाद्या वस्तूची इमेज तयार करणं. आता मी एखाद्या वस्तूचं नाव घेते, मँगो. काय झालं, मँगोचं चित्र आलं तुमच्या डोळ्यासमोर. येस, ते आहेत व्हिज्युअलायझेशन. आता मी तुम्हाला किट दाखवली अबॅकसची, आता म्हटलं अबॅकसची किट समोर दाखवा मला, आणि या डोळे लावून घ्या. त्या अबॅकसची किट आनंद डोळ्यासमोर आली. स्केल, अबॅकस स्केल, त्यावरती 5 ऍड करा, त्यावरती 2 ऍड करा, त्यामधून 1 कमी करा, लेस करा, करत आहे. सो काय होत आहे, व्हिज्युअलायझेशन स्किल तुमची स्ट्रॉंग होत आहे. इमेज वरती तुम्ही कॅल्क्युलेशन्स करता. इमेज क्रिएट करणं राईट ब्रेनचं काम आहे, कॅल्क्युलेशन करणं लेफ्ट ब्रेनचं काम आहे. सो तुमचा ब्रेन तुमचे दोन्ही ब्रेन फंक्शन ऍट ए टाइम वर्क करते. सो यानं काय होतंय, तुमचा मेमोरी पॉवर, जे कॉन्सन्ट्रेशन आहे किंवा ब्रेन डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे तो सुरू होऊन जातो. ओके. त्यानंतर नेक्स्ट, हे बघा, अशा प्रकारे सर्व पॅरेंट्सला खूप सारे क्वेश्चन्स असतात. अबॅकस काय आहे, 5 वर्षाच्या मुलांना अबॅकसची गरज आहे का, ही अबॅकसच्या किती लेवल्स आहेत, किंवा कोणती एज परफेक्ट आहे आपल्या मुलांसाठी अबॅकस करण्याची, ऑनलाईन क्लासेस किती इफेक्टिव्ह आहे, किंवा अबॅकस माझ्या मुलांना स्ट्रेसफुल तर नाही आहे, बिलकुल नाही. इव्हन तुमच्या मुलांचा स्ट्रेस लेवल कमी करतो अबॅकस. कारण अबॅकस आपण जबरदस्तीने केलेला गेम नाहीये, त्यांच्या माइंड नुसार त्यांना समजते तेवढं आपण शिकवत असतो, त्यांच्याकडून फन ऍक्टिव्हिटी करून घेत असतो, ब्रेन जिम करून घेत असतो, इव्हन मेडिटेशन आपण करत असतो. सो याने काय होते, त्यांच्या डोक्यावरचं जे त्यांचं बाकीचं बर्डन असतं त्यांच्या डोक्यावरती, कधी कधी अभ्यासाचं टेन्शन येतं त्यांना, किंवा मग चिडचिड होतं,
ती त्यांचा राग व्यक्त करू शकत नाही. त्या सगळ्या गोष्टी हळूहळू रिलॅक्स होतात, कमी होतात. एक्स्ट्रा जो कचरा त्याच्या डोक्यात घुसतात तो हळूहळू कमी होत जातो. सो म्हणून अबॅकस बिलकुलच स्ट्रेसफुल नाहीये आणि अबॅकसचे खूप सारे फायदे आहेत. सो या सगळ्या प्रश्नांचं उत्तर पाहिजे तुम्हाला, सो प्लीज मला कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला या प्रश्नांची पर्सनली उत्तरं देणार. किंवा मला मेसेज करा. त्यानंतर हे बघा, राईट ब्रेन अँड लेफ्ट ब्रेन फंक्शन काय असतं हे बघा. राईट ब्रेनचं काम काय असतं? इमेज तयार करणं, होलिस्टिक थिंकिंग, इंट्युशन, आर्ट्स, राईम्स, रिदम, नॉन व्हर्बल क्यूज, फिलिंग्स, व्हिज्युअलायझेशन, डे ड्रीम्स. म्हणजे जे मुलं नाही का जास्त क्रिएटिव्ह असतात त्यांचा राईट ब्रेन ऍक्टिव्ह असतात. म्हणजे जसं ज्या मुलांना आर्ट आवडतं, कला, ते कला क्षेत्रात त्यांची प्रगती करतात, त्यांचा राईट ब्रेन जास्त ऍक्टिव्ह असतो. म्हणजे जे म्युझिशियन्स असतात, आर्टिस्ट असतात, पेंटर असतात, त्यांचा राईट ब्रेन ऍक्टिव्ह असतो. ओके. आणि लेफ्ट ब्रेन कोणाचा ऍक्टिव्ह असतो? जे मुलांना मॅथ्स मध्ये आहे इंटरेस्ट, त्यांना आवडतं मॅथ्स करायला, किंवा लॉजिक, सिक्वेन्सिंग करणं, किंवा जे फॅक्ट्स किंवा जे वर्ड जे आपल्या डोक्यात म्हणजे छोटे छोटे वर्ड्स असतात ते स्टोअर करणं, ते आहेत आपलं लेफ्ट ब्रेनचं काम. एखाद्या दिवस सपोज आपल्या उजव्या हाताला काहीतरी इजा झाली आणि आपल्याला सर्व कामं डाव्या हाताने करायचे, सो काय होतं? किती कॉन्सन्ट्रेशन लावून आपल्याला ते काम करावं लागतं. एखादी म्हणजे आपल्या इन जनरल डेली यूज मधलीच गोष्ट, भाजी जर आपल्याला फोडणी घालायची आहे डाव्या हाताने, डाव्या हातानेच आपल्याला भाजी कट करायची आहे, डाव्या हातानेच चमचा घुटायचा आहे भाजीतला. सो काय होतं? किती कॉन्सन्ट्रेशन ठेवावं लागतं. येस, कारण आता जी आपली एज आहे, आपला म्हणजे जे आपला हे आहे काय, ग्रास्पिंग पॉवर थोडा आता कमी झालाय. पण 5 ते 14 वर्षाच्या मुलांचा जो ग्रास्पिंग पॉवर आहे तो खूप स्ट्रॉंग असतो. या एज मध्ये जर आपण हा ब्रेन डेव्हलपमेंट प्रोग्राम केला, अबॅकस प्रोग्राम केला, सो काय होतं? त्यांना ऍट अ टाइम त्यांच्या दोन्ही मेंदूंना चालना मिळतं, राईट ब्रेन अँड लेफ्ट ब्रेन. सो आणि आणि याचे सो मेनी बेनिफिट्स तुम्हाला बघायला मिळते. ओके. त्यानंतर हे बघा, लेफ्ट हेमिस्फिअर फंक्शन अँड राईट हेमिस्फिअर फंक्शन काय असते? लेफ्ट हेमिस्फिअर फंक्शन काय कंट्रोल करतं? राईट हँड साइड ऑफ द बॉडी. म्हणजे जो आपल्या डाव्या बाजूचा जो मेंदू आहे तो राईट साइडची पूर्ण म्हणजे राईट हँडने जे आपण कामं करतो ते सगळं कंट्रोल करतो आपला लेफ्ट ब्रेन. ओके. त्यानंतर काय त्यामध्ये काय काय गोष्टी असतात? रिसिव्हिंग इन्फॉर्मेशन फ्रॉम द राईट व्हिज्युअल फील्ड, कंट्रोलिंग स्पीच, बोलायचं कसं, लँग्वेज. ओके. रिकॉग्निशन ऑफ वर्ड्स, शब्द, लेटर्स अँड नंबर्स, हे स्टोअर करण्याचं काम आहे आपल्या लेफ्ट ब्रेनचं. ओके. त्यानंतर आहे राईट हेमिस्फिअर फंक्शन. म्हणजे काय असते बघा, राईट हेमिस्फिअर फंक्शन काय कंट्रोल करतं? लेफ्ट हँड साइड ऑफ द बॉडी अँड रिसीव्ह इन्फॉर्मेशन फ्रॉम द लेफ्ट व्हिज्युअल फील्ड. म्हणजे आपल्या डाव्या बाजूच्या ज्याही त्याला सूचना मिळते ते कोण कंट्रोल करतं? आपलं राईट ब्रेन. आपल्या ब्रेन मध्ये दोन पार्ट आहेत, राईट ब्रेन, लेफ्ट ब्रेन. ओके. सो काय आहे त्याचे एक्झाम्पल्स राईट ब्रेनचे? बघा, क्रिएटिव्हिटी, कॉन्टेक्स्ट अँड रिकॉग्निशन ऑफ फेसेस, म्हणजे चेहरे लक्षात ठेवणं, प्लेसेस लक्षात ठेवणं, ऑब्जेक्ट्स. ठीक आहे. आता एखाद्या ठिकाणी आपण फिरायला गेलो, टूरवरती गेलो, काही काही मुलांना बघा बरोबर सगळे प्लेसेस लक्षात राहतात. का बरं? त्याचा राईट ब्रेन ऍक्टिव्ह असतो. काही काही लोकांना ठीक आहे, एकदम ठीक आहे. सो इट्स ओके, आहे की नाही? दे हे बघा, या क्लासेसमध्ये काय काय माझ्याकडून मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. अबॅकस सुपर हिरो प्रोग्राम आपल्या आपल्या प्रोग्रामचं नाव आहे. सो याच्यामध्ये काय असतात? तुमचे लाईव्ह क्लासेस असणार. टोटल किती लेवल आहे? 10 लेवल आहे. 10 लेवल आहे आणि त्याचे बुक्स पण आहेत. ओके. प्रत्येक लेवलचं 2 बुक्स. सो टोटल तुमचे 20 बुक्स झाले. आणि काय असतं? ऍडमिशन झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या ऍड्रेसवरती डायरेक्ट तुमचे बुक्स कुरिअर होतील. ओके. सगळं त्यामध्येच इन्क्लुडिंग राहणार. तुम्हाला काही त्याच्यानंतर एकदा जर ऍडमिशन केली त्यानंतर तुम्हाला काही एक्स्ट्रा द्यायची गरज नाहीये. ओके. त्यानंतर फर्स्ट लेवल कंप्लीट झाल्यानंतर प्रत्येक लेवलची तुमची एक्झाम होईल. त्यामध्ये तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार, गव्हर्नमेंट व्हॅलिड सर्टिफिकेट. ओके. प्रॅक्टिस बुक्स असतात, एका लेवलचे 2 बुक्स असतात. अबॅकस स्केल जी आहे ती तुम्हाला फ्री मिळते. ओके. त्यानंतर प्रत्येक क्लासची तुम्हाला रेकॉर्डिंग मिळणार, लाईफ टाईम ऍक्सेस राहणार. जेव्हाही तुम्हाला डाऊट आला, जोपर्यंत तुमचे क्लासेस आहे असं नाही क्लासेस आहे तोपर्यंत मी तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहणार, तसं नाही. क्लासेस कंप्लीट होईपर्यंत सुद्धा, त्याच्यानंतरही सुद्धा तुम्हाला कुठे डाऊट आला, तुमचे काही टॉपिक नाही झाले क्लिअर, तुम्ही मला कॉल करा. बिंदास आपण कनेक्ट राहू.
देन सपोर्टिंग मटेरियल म्हणजे याच्या व्यतिरिक्त काही तुम्हाला मटेरियल लागलं किंवा याच्या व्यतिरिक्त काही क्लासेस कंडक्ट केले किंवा काही प्रोग्राम कंडक्ट केले आपण, वर्कशॉप झालं, सेमिनार झालं, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला फ्री एंट्री. ओके. त्यानंतर एक्झाम इच लेवल विथ सर्टिफिकेट, जे मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी. ओके. त्यानंतर जर खरंच तुम्हाला वाटते की आपल्या मुलासाठी हा प्रोग्राम खूप बेनिफिशियल आहे, so you call me and discuss the fee structure and enroll your child for their bright futures. Okay, thank you.